चला तर बघूयात झटपट तयार होणारी खमंग झणझणीत खिचडी। इथे आपण घेत आहोत 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ। इतर डाळींचा सुद्धा इथे वापर आपण करू शकतो। हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे। फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग, लाल तिखट, गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर कढीपत्ता, बटाटा, कांदा आणि कोथिंबीर। इथे कुकरमध्ये आपण 1 चमचा तेल घेणार आहोत। तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात आपण घालणार आहोत कढीपत्ता, चिरून घेतलेला कांदा, आपण चांगला परतून घेणार आहोत। त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। यानंतर आपण फोडणीत घालणार आहोत हळद, हळद 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे, गोडा मसाला 2 चमचे। हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। यात पाणी घातलं, फोडणी पूर्ण झालेली आहे। त्यानंतर आपण डाळ तांदूळ टाकतोय, धुतलेले डाळ तांदूळ। पाणी आपण आवश्यकतेनुसार घालणार आहोत, तांदूळाच्या गरजेनुसार। यामध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा घालणार आहोत। कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आहे। आपण इतर भाज्यासुद्धा खिचडीमध्ये घालू शकतो, जसे की मटार, गाजर, टोमॅटो। ज्या आपल्याकडे अवेलेबल भाज्या आहेत त्या आपण यात घालू शकतो। तयार आहे आपली झटपट खमंग खिचडी।